आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापूर महापालिकेत आता महापौरांची निवड झाली, विरोधी पक्ष नेते निवडले, गटनेते निवडले। आता 20 तारखेला 20 फेब्रुवारीला होणाऱ्या सभेत स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे। 8 स्वीकृत सदस्य नियुक्त होणार आहेत। त्यामध्ये भाजपचे 3, काँग्रेसचे 3 आणि शिवसेनेचे 2 असे 8 स्वीकृत सदस्य निवडले जाणार। त्यामुळे आता गेले 2-3 दिवस स्वीकृत सदस्य होण्यासाठी अनेकांची फिल्डिंग जोरात लागलेली आहे आणि अनेकांना वाटते की आपलीच वर्णी लागणार। तशी नावं चर्चेत भरपूर आहेत, 20-25 नावं आहेत। प्रत्येकाला वाटते की आपणच नक्की होणार स्वीकृत सदस्य, पण आता नावं सर्व पक्षाची जवळजवळ फायनल झालेली आहेत। काँग्रेसची नावं 2 दिवसात फायनल होतील। आज आपण पाहूया महायुतीकडून नेमकं स्वीकृत सदस्य कोण होणार आणि काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीचे स्वीकृत सदस्य कोण होणार हे कळेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया महायुतीचे नेमकं स्वीकृत सदस्य किती आणि कोण होणार। सुरुवात करूया भाजपच्या वतीनं 3 स्वीकृत सदस्य होणार आहेत आणि त्या 3ही सदस्यांची नावं जवळजवळ फिक्स झालेली आहेत। ही 3च नावं आता स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत नगरसेवक म्हणून, स्वीकृत नगरसेवक म्हणून ही 3 येतील हे जवळजवळ नक्की आहे। ही लॉटरी आहे, काही वर्षे केलेल्या कामाची पोचपावती आहे। या निवडणुकीत केलेल्या कामाची ही पोचपावती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं संपर्क, संबंध, पक्षासाठी काही केलेलं आणि ताकद, या सगळ्या पार्श्वभूमीवर ही नावं जवळजवळ निश्चित आहेत। खरं तर निवडणूक लागल्यापासून एक नाव 100% निश्चित आहे, ते म्हणजे प्राध्यापक जयंत पाटील। कारण पूर्ण महायुतीची यंत्रणा जयंत पाटील सरांनी हलवली, त्यामुळे स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांचं नाव निश्चित आहे। पण त्यांना स्वीकृत नगरसेवक करण्यापेक्षा राज्य पातळीवरचं एक महामंडळ द्यायचं सध्या चर्चा सुरू आहे। त्यामुळे स्वीकृत की राज्य पातळीवरचं महामंडळ या संदर्भातला निर्णय 2 दिवसात होणार आहे। कारण 4 वेळा ते स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत गेलेत आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांचं नाव आहे। पण पुन्हा स्वीकृत करण्यापेक्षा त्यांना मोठं राज्य पातळीवरचं महामंडळ देण्यासंदर्भातल्या हालचाली जोरात सुरू आहेत। त्यामुळं 2 दिवसात स्वीकृत की महामंडळ याचा निकाल प्राध्यापक जयंत पाटील यांच्या संदर्भातला होईल। दुसरं नाव फायनल आहे, ते म्हणजे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती विजय सूर्यवंशी। निवडणुकीत उभं न राहता भाजपचं समन्वयक म्हणून अतिशय चांगलं काम त्यांनी केलं, त्यामुळे त्याचवेळी त्यांना शब्द दिला होता की आपल्याला स्वीकृत म्हणून संधी देण्यात येईल। त्यामुळं विजय सूर्यवंशी हे नाव जवळजवळ निश्चित आहे स्वीकृत नगरसेवक म्हणून। कारण हे भाजपचे पदाधिकारी पण आहेत, अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे, बांधकाम व्यावसायिक आहेत, स्वच्छ प्रतिमा हा त्यांचा महत्त्वाचा एकूण त्यांच्याबद्दलचं सांगायचं झालं तर, आणि पक्षाच्या सगळ्या कार्यक्रमात उपक्रमात सहभागी होणारे व्यक्तिमत्व आहे। तिसरं नाव आहे, अतिशय वेगळं नाव आहे, ते म्हणजे नरेश चंदवानी। सिंधी समाजातलं हे व्यक्तिमत्व आहे। सिंधी समाज नेहमीच भाजपच्या पाठीशी, प्रत्येक लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, महापालिका असू दे, भाजपच्या सोबत हा समाज असतो। पण या समाजाला कधी महापालिकेत संधी मिळाली नाही। त्यामुळे नरेश चंदवानी यांचं नाव सध्या स्वीकृत नगरसेवक म्हणून चर्चेत आहे। चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे ते अतिशय निकटवर्ती आहेत। सिंधी समाजाचे पदाधिकारी आहेत आणि बांधकाम व्यावसायिक सुद्धा आहेत। त्यामुळे नरेश चंदवानी हे एक नाव सध्या स्वीकृत सदस्य म्हणून चर्चेत आहे, जवळजवळ निश्चित झालेलं आहे। खरं तर राहुल चिकोडे जे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष, आता प्रदेशचे सदस्य आहेत,
त्यांचं नाव निश्चित पुढं आहे. पण कालच चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की पराभूत उमेदवारांना स्वीकृत म्हणून संधी नाही. नेमकं काय म्हणाले ते पहा. पराभूत झालेला जो आहे त्याला तिकीट का होईना मिळालं, आणि त्यामुळे त्याची तयारी अशी असली पाहिजे की पुढचे 5 वर्ष आपण काम करू, पुन्हा विजयी होऊ. त्यामुळे ज्यांना तिकीट नाकारलं किंवा तिकिटाच्या स्पर्धेमध्ये नव्हते पण ज्यांचा महानगरपालिकेमध्ये येण्याचा उपयोग आहे, अशी यादी तयार होईल. आणि अण्णाने त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडलंच आहे की आम्ही ती 5 वर्षाची न करता 2.5 वर्ष केली तर आम्हाला ते 14 होतील. हे टोटल 5च्या 10 झाल्या, संख्याबळाप्रमाणे आम्हाला 7 मिळतील. आम्ही 2.5 केलं तर 14 होतील. अशा 14 झाल्या तर खूपशा अशा मी आता म्हटलेली कॅटेगरी जी आहे, ज्यांना तिकीट नाकारलं, तिकिटाच्या स्पर्धेतच नव्हते पण ज्यांचा आत असल्याचा 16 वर्ष उपयोग आहे, अशी शहर म्हणून यादी केली जाईल. पण जवळजवळ हे क्लिअर आहे की ज्यांना तिकीट मिळालं, कारण हा संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय झाला की ज्यांना तिकीट मिळालं आणि जे हरले त्यांना स्वीकृत करणार नाही. आता दादांच्या याच वाक्यामुळं राहुल चिकोडे यांना संधी मिळण्याची शक्यता कमी झालेली आहे. कारण राज्य पातळीवर मुख्यमंत्र्यांनी जर असा निर्णय घेतला असेल की पराभूतांना स्वीकृत म्हणून संधी नाही, त्यामुळं राहुल चिकोडे हे केवळ 40 मतांनी पराभूत झालेत. पण त्यांना आता यावेळी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण हा राज्य पातळीवरचा निर्णय आहे. आणखीन एक नाव आहे जे सुनील वाडकर, पक्षाचं अनेक वर्षे हे काम करतात. प्रभाग क्रमांक 20 मध्ये त्यांचं काम आहे. आणि हे नाव आले माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून. त्यामुळं सुनील वाडकर निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली, तेव्हा शब्द दिला गेला की स्वीकृत म्हणून. त्यामुळे सुनील वाडकर यांचं एक नाव जवळजवळ निश्चित आहे. आणखीन एक नावाची चर्चा आहे ते म्हणजे सध्याचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या पत्नी दीपाली जाधव. कारण प्रभाग क्रमांक 15 किंवा 14 म्हणून त्या लढणार होत्या, पण पक्षानं आदेश दिला तुम्ही थांबा म्हणून, त्यामुळे त्या थांबल्या. त्यामुळे त्याचं बक्षीस म्हणून दीपाली जाधव यांना ही संधी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे नावं आहेत प्राध्यापक जयंत पाटील, विजय सूर्यवंशी, नरेश चंदवानी, दीपाली जाधव, सुनील वाडकर. जे 5 नावं आहेत, 5 मध्ये 3घांना संधी मिळणार हे जवळजवळ नक्की आहे. त्यामध्ये विजय सूर्यवंशी नाव फायनल आहे, सुनील वाडकर जवळजवळ फायनल आहे, जयंत पाटील यांच्या संदर्भातला निर्णय उद्या होईलच, विजय सूर्यवंशी निश्चित, नरेश चंदवानी हे पण नाव जवळजवळ फायनल आहे, आणि दीपाली जाधव यांच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. म्हणजे या 5 पैकी 3घांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळणार हे नक्की आहे. आता आपण पाहूया शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक कोण होणार. 2च नावं आहेत आणि दोन्ही नावं जवळजवळ फायनल आहेत. त्यामध्ये एक आहेत समन्वयक म्हणून ज्यांनी काम केलं, रत्नेश शिराळकर, जे माजी नगरसेवक आहेत प्रभाग क्रमांक 5. एकूण महायुतीचं जेव्हा काम सुरू होतं तेव्हा शिवसेनेच्या वतीनं समन्वयक म्हणून रत्नेश शिराळकर यांनी काम केलं, त्यामुळे त्याचं बक्षीस त्यांना निश्चितपणे मिळेल. आणि दुसरं प्रसाद चव्हाण यांना ही संधी मिळणार, कारण त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि त्याच वेळी शब्द दिला गेला की प्रसाद सुजित चव्हाण यांना की आपल्याला स्वीकृत नगरसेवक केलं जाईल. त्यामुळे प्रसाद चव्हाण हे शिवसेनेच्या वतीनं, रत्नेश शिराळकर आणि प्रसाद चव्हाण शिवसेनेच्या वतीनं 2 नावं जवळजवळ निश्चित आहेत. यात फारसा बदल होईल असं नाही. त्यामुळे आता काँग्रेसच्या वतीनं कोण याची उत्सुकता निश्चित आहे. पुढच्या व्हिडिओत ते पाहूयाच. सध्या तरी भाजप आणि शिवसेना यांचे स्वीकृत सदस्य ठरलेले आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक कमी आल्यामुळं त्यांना स्वीकृत सदस्य मिळणार नाही हे पक्का आहे. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.